14 मधून उमेदवारी लढत आहे ओबीसी। तुम्ही आज महिलांसाठी तुम्ही आज कशा पद्धतीने काम करणार आहात? महिलांसाठी मी सर्वप्रथम त्यांना महिला मंडळची योजना करणार। त्यांना कोणत्याही सेवा ज्या नगरपालिकेतून मिळते त्याचा लाभ करून देईल मी त्यांना। अजून ज्या काही समस्या असतील त्यांच्या त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन। त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आर्थिक मदत म्हणून मी त्यांना बचत गटाकडून मदत मिळवून देईल। सरकारच्या ज्या काही योजना असतील त्याचा मी त्यांना लाभ मिळवून देईल। त्यातील ज्या काही समस्या असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि प्रभागाचा विकास होण्याचा प्रयत्न करेन। तरुणींना जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करून देणार। निशा सचिन गोरपडे, मी प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवित आहे। तसेच आमचे संजय गणा भोईर हे प्रभाग क्रमांक ब मधून उमेदवारी लढवत आहे आणि आपल्या नगराध्यक्षपदासाठी वीणा वामन म्हात्रे ह्या निवडणूक लढवत आहे। तरी आम्हाला तिघांना बहुमूल्य मतांनी तुमचा विजय करा। क्रमांक 14 मधून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवसेनेतर्फे। तर तुम्ही एकूण काय सांगाल? तुम्ही या प्रभागामध्ये माजी नगरसेवक देखील होतात, तर ह्या प्रभागाचा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? 100% तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटेल की आत्ताचा हा प्रभाग क्रमांक 14 म्हणजे पूर्वीचा वॉर्ड क्रमांक 29 आणि पूर्वीचा वॉर्ड क्रमांक 30 या दोनही वॉर्डामध्ये जर आपण पाहाल तर वॉर्ड क्रमांक 29चा मी नगरसेवक होतो त्यावेळेला असंख्य कामं विकासाची कामं मी स्वतः उभं राहून करून घेतलेली आहे। मग त्याच्यामध्ये असेल की पहिल्यांदा रोड नव्हते, ते रोड सगळे कॉन्क्रीटचे केले। हा 29 क्रमांकचा वॉर्ड जो होता तो उंच टेकड्या सखल भाग असा असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी पुरवठा देखील अत्यल्प प्रमाणामध्ये होत होता। आणि त्या जेव्हा प्रचाराला मी जायचो 2015ला त्यावेळेला बिल्डिंगमधली भांडणं पाहिली की मी विचारायचो की काय चाललं आहे, तर दादा पाणी कमी येतं। त्यावेळेला त्यांना शब्द दिला होता की मी निवडून आल्यानंतर अवघ्या 4 महिन्यामध्ये तुमचा प्रश्न सोडवून टाकेन। आणि निवडून आल्यानंतर सगळ्यात अगोदर प्रश्न सोडवला तो पाण्याचा। घराघरातनं भांडणं मिटली, सर्व आनंदी झाले आणि माझा भाग शांत झाला। मी स्वच्छता, लाईटचे सगळे पोल्स बदलून टाकले, कारण खूप वर्षापूर्वीचे जुने पोल्स सडलेले होते। अनेक वेळेला थोडे अपघातसुद्धा झाले होते। सगळे पोल बदल केले। त्यानंतर स्वच्छतासुद्धा मी ठेवली। माझा प्रभाग जो आहे तो पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मध्ये रेल्वे गेट आहे आणि शिरगावपासनं 2 नाले माझ्या प्रभागामध्ये आहेत। अगोदर वर्षानुवर्षे हे नाले साफ झालेले नव्हते, परंतु 2015ला मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नाले साफ केले। माझं म्हणणं मी अनुभवलेलं आहे त्या ठिकाणी की निवडून आलो त्यावेळेला 4 बाय 6च्या नाल्याचा बोगदा हा फक्त 1.5 बाय 1.5 फुटाचाच झालेला होता, राहिलेला होता। आणि अंबरनाथच्या स्वामीनगरमधली माणसं आणून त्यांना कामाला लावून ते सगळे नाले मोठे केले आणि त्याचा परिणाम इतका सुंदर झाला की माझ्या प्रभागामध्ये केव्हाही पाणी तुंबलं नाही, दुकानांमध्ये पाणी घुसून नुकसान झालं नाही। ही माझ्या व्यापारी मित्रांकडून मिळालेली मला एक शाबासकीची थाप आहे। आता हे काम करत असताना 2020ला माझी कारकीर्द संपत असताना माझ्या कार्यकर्त्यांना मी विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी अनेक सहलींचं आयोजन केलं आणि सगळ्यात जास्त म्हणजे स्वच्छता झाली, लाईट झाली, विजेचे सुद्धा मी त्या ठिकाणी अनेक ट्रान्सफॉर्मर बदले करून घेतले। मी विजेच्या ज्या लाल कलरच्या डिप्या असतात त्या 2-4 ठिकाणच्या अंडरग्राऊंड करून घेतल्या। अनेक अजूनही मला केबल्स अंडरग्राऊंड करून घ्यायचे, परंतु हे करत असताना माझ्या प्रभागातल्या लोकांना सुरक्षा मिळावी म्हणून बदलापूरमधील सर्वात प्रथम CCTV कॅमेरे जर लावले असतील तर ते माझ्या प्रभागात लावले गेले। कारण असं आहे की रेल्वे स्टेशन माझ्या प्रभागात येत असल्यामुळे काही गैरकृत्य करून ट्रेनने जाणारे जर समजा काही लोकांना त्रास देणारी काही माणसं असतील तर त्यांना पकडण्यात आलेलं आहे। माझ्या CCTVमध्ये कॅच होऊन अनेक गुन्हेगारांना पकडण्यात आलेलं आहे
आणि माझ्या लोकांना सुरक्षितता दिल्यानंतर IP कोडने रात्री अपरात्री जरी ते झोपेतून उठले तरी आपल्या एरियामध्ये कोण फिरतंय याचं त्यांना हे पाहता येत होतं. अशी सर्व कामं केल्यानंतर मी माझ्या प्रभागामध्ये वृक्षारोपण केलं, आरोग्याची शिबिरं घेतली, ओला कचरा सुका कचरा करण्याचं जे प्रोजेक्ट राबवले, गार्डन्स केले आणि आता मला विकासाच्या दुसऱ्या टप्प्याकडे जायचं आहे. म्हणून या इलेक्शनच्या आणि या निवडणुकीच्या प्रभावामध्ये शिवसेनेतर्फे आता मी उतरलेलो आहे. माझ्या जोडीला आता माझ्या भगिनी आहेत निशाताई सचिन घोरपडे, अत्यंत सुस्वभावी आणि मृदभाषी. महिलांना एकत्र करून आपण पाहत असेल की प्रत्येक उमेदवाराकडे 8-8, 10-10 महिलांच्या वर महिला नाही, परंतु या ठिकाणी 70-70, 80-80 महिला त्यांच्यामुळे येत आहेत. कोणालाही कधी रागावून बोलणार नाही, सर्वांना आपल्या बहिणीसारखे वागवणार आणि अशी ही भगिनी माझ्या बरोबर असल्यामुळे वॉर्ड क्रमांक 14च्या अमधून महिला OBC म्हणून त्या निवडणूक लढवतात. मला 100% खात्री आहे की त्यासुद्धा माझ्याबरोबर अतिशय खांद्याला खांदा लावून काम करतायत, प्रचार करतायत आणि या शहरामधून ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सौ वीणाताई वामन म्हात्रे यांच्यामुळे तर आमच्यामध्ये बळ आलेलं आहे. 100% शिवसेनेचे हे आम्ही 3ही जणं नवे तर बदलापूरमधील सर्व उमेदवार निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. पण शिवसेनेत येऊन कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय चांगलं वाटतं. म्हणजे की अन्यायाचा बोजा आणि जोखड खांद्यावरनं उतरून गेलेल्याचा आज मला आनंद होत आहे. अन्याय सहन केल्यानंतर रडत न बसता लढायचं आणि जनतेच्या दरबारामध्ये उभं राहायचं. 17ला दुपारी 2 वाजता माझी राजकीय प्रवास संपवण्यात आला होता, परंतु वामनदादा म्हात्रे यांनी मित्रत्वाचा हात पुढे केला आणि क्षणाचाही विलंब न लावता शिवसेनेची उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा नवीन दमाने जनतेच्या न्यायालयामध्ये उभ्या राहण्याची जागा त्यांनी मला निर्माण केली. धन्यवाद वामनदादा, हम आपके साथ है. शिवसेना जिंदाबाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय भीम. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल की स्वच्छता, लाईट, पाणी, सुरक्षा ही झाली, परंतु आपण जर शहरामध्ये फिरताना पाहत असाल तर अनेक ठिकाणी आजही थोडे कचऱ्याचे ढीग दिसतात. आपण जर बेळगावला गेलात तर बेळगावला अंडरग्राऊंड कचऱ्याचे डबे ठेवून, मोठ्या मोठ्या टाक्या ठेवून अंडरग्राऊंड कचरा साठवणीचा प्रकार असल्यामुळे रस्त्यावर तुम्हाला कचरा दिसत नाही आणि ही संकल्पना मला अतिशय आवडलेली आहे. बदलापूरमध्येही तशाच पद्धतीची संकल्पना राबवण्यात येते का? साफसफाई करताना आता बदलापूरमध्ये सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले. हे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले असताना त्यावर नेहमी धूळ बसत असली तरी स्क्रबिंगची मोटार ती आणून सगळे रस्ते साफसफाई करणे हे आहे. बदलापूरमध्ये आजही अनेक ठिकाणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या जागा आहेत. या ओपन प्लॉट्समध्ये मियावॉकी सिस्टीमने झाडांची लागवड करून थिक फॉरेस्टिंग आपल्याला करता येऊन बदलापूरला कार्बन क्रेडिट मिळवून देता येतं का, हे मला पाहायला आवडेल. त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये ट्रॅफिकची परिस्थिती खूप वाढलेली आहे. रेल्वे स्टेशन परिसर हा सुद्धा खूप रिक्षा स्टँड, 2 व्हीलर्स गाड्या यांच्यामुळे गजबजलेला असतो. थकून बघून संध्याकाळी माझा कामगार वर्ग येतो आणि त्यांना मोकळा श्वास घेता येत नाही. आता माझी विनंती राहील की रिक्षाचे परमिट्स थांबले पाहिजे. आजही रिक्षाचे परमिट्स चालू असल्यामुळे असंख्य रिक्षा, प्रवासी कमी पण रिक्षा जास्त. आजही जे रिक्षा चालक आणि मालक आहेत त्यांचे सुद्धा पोटापाणीची व्यवस्था होताना आबाळ होते आणि त्यांचंच म्हणणं आहे की कृपया या रिक्षाचे परमिट्स आता थांबवा आणि म्हणून हे रिक्षाचे परमिट्स थांबवले गेले पाहिजेत. एकदिशा मार्ग, एकेरी मार्ग आणि रस्त्यांचे आकार बघून त्या ठिकाणाहून परिवहनाची व्यवस्था आपल्याला करता येईल का? छोट्या छोट्या बसेस आपल्याला सुरू करता येईल का? रिंग रूट पद्धतीने बसेस सुरू करता येतील का? याच्याकडे माझा जास्त लक्ष राहील. आणि माझ्या बंधू भगिनींना काय कमी आहे? पाणी कमी पडतंय का? कारण पूर्वीचं बदलापूर आणि आत्ताचं बदलापूर हे खूप वाढलेलं आहे. या बदलापूरची लोकसंख्या
ही वर्षाला 14% वाढ आहे. त्यामुळे खूप लोकसंख्या वाढलेली असताना पाण्याची कमतरता आहे. आमचे आदरणीय वामनदादा म्हात्रे यांनी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी मंजूर करून आणलेली आहे. या पाईपलाईनच्या व्यवस्थेमधनं नवीन पाईपलाईन करून मुबलक पाणी लोकांना देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बदलापूरमधील तमाम मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांना या आवाहन करतो की येत्या 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजता आपापल्या प्रभागातील मतदान केंद्रावर जाऊन भरघोस मतदान करा आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.